काल कोमलला जरा त्रास झालाय. काय झालंय कोमल? ते बाळाचं डोकं काय झालंय? बाळाचं डोकंच वरती आलं असेल. ते कांगावर झोपले होते ना. हा तर ते पहिल्यांदाच म्हणजे लिपस्टिक पाहिजे. लिप्पी पाहिजे. लिप्पी कोणाला? मम्मी लावायची का? मेकअपचा खूप नाद आहे आणि मेकअप करायला खूप आवडतं. कशा आहात तुम्ही? तब्येत बरी आहे का? आजीचं जेवण चेंज केलंय बाबा आम्ही. आता फक्त वरण पोळी भात देऊन चालू आहे. पोळी नाही भाकर. भात बी नाही. नमस्कार परी. नमस्कार कर. हा चल नमस्कार कर एकदा. कशा आहात तुम्ही? नुसतं लिपस्टिकचे वेड लागलेलं आहे मला. लिपस्टिक लिपस्टिक लिपस्टिक. त्या बाहुली सगळे रंगून टाकलेत. तसंच झालेलं आहे. आणि आज आता तुम्हाला माहिती आहे आजची आहे. रड नको. तू रड नको. आता देते रडू नको. तर काय विषय झालेला माहिती आहे का तुम्हाला? माहिती 20 तारखेला आपल्या दवाखान्यात जायचं आहे. तर आज आम्ही जाणार आहोत दवाखान्यात. काय होईल काय नाही याची आता काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे आता निघायचं आहे थोड्या वेळामध्ये. बघूया काय होतंय. तर सध्या कोमलसोबत आई जातीये. पण मी दुकानातून तिकडून तिकडे येऊन जाईल. दवाखाना आमच्या घरापासून तुम्हाला माहिती आहे एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि परीला देखील तिचं आवरून त्यांच्यासोबत जाणं आहे. तर त्यांचं जेवण वगैरे राहिलेलं आहे त्यामुळं. आणि आम्ही काय केलं माहिती का सकाळीच नंबर लावला आहे दवाखान्यामध्ये. तर नंबर लावल्यानंतर आता त्यांना आम्हाला 12चा टाईम 12 निघालं का 11चा. बरं तर आता 10:30 वाजता आहे आणि मला दुकानात जायचं आहे. दुकानात ऑफर चालू आहे त्यामुळे जरा गर्दी आहे, जरा रश आहे. पण मी वेळात वेळ काढून कोमलकडं भेटायला नक्की जाईन. म्हणजे तुमच्यासोबत शेअर करेल काय झालं आहे काय नाही. मला तरी वाटते कदाचित काल कोमलला जरा त्रास झाला आहे. काय झालं कोमल? ते बाळाचं डोकं काय झालंय? बाळाचं डोकंच वरती आलं असेल. ते कांगावर झोपले होते ना. हा तर ते पहिल्यांदाच म्हणजे आई येत झालं. आई येत कसं आलं? हे चांगलं एवढं मुळालतो. आई ये पा काय आहे मी म्हणलं काही नाही त्याचं ते आडवं झालं असं ना. तर ते एका अंगावर झाल्यामुळे एका साईडला आलं होतं. तसं काही विषय नाही. तुम्ही काय काय खाता बाबा? काय काय करता काय काय नाही? परीला बघा. परी हो का? परीला तुम्हाला सांगू का? परीने का एवढी आगाव झालेली. परीला काय पाहिजे विचार खायला. मला सांग तुला खायला काय पाहिजे? मी लावू का? हे माझीच आहे ना. तू घेतली कोणाला लावायची? मला. दुसरी लावायची का? लावते. मम्मीला म्हणते तुझी वेगळी लिपस्टिक लाव. मला आणून दे मी लावते. हा जा घेऊन ये. ती लिपस्टिक ठेवली तिकडे घेऊन ये. ती आण मी माझ्या हाताने लावते. तर तिचं कसं आहे माहिती आहे का? तिनं मला 3 दिवसापासून ती मागं लागते. मला केक खायचा आहे, मला पावभाजी खायची. तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ मध्ये बोलतोय मी. पण तिला आणत नाहीये कारण की तिला खोकल्याचा खूप त्रास होतोय. ती दररोज सकाळी उठल्यावर म्हणजे पप्पा पावभाजी, पप्पा केक. तरी मी तिला घुमवतोय पण आता माझ्याकडून घुमवणं होणार नाही. आज तिला द्यावंच लागणार आहे. आज संध्याकाळी ती माझा जीव खाईल. हा आज माझा जीव खाईल. आज मी आणलं केक पण आणायचा आहे. कसं ऐकते ती पोरगी? नाही लिपस्टिक पाहिजे. लिपस्टिक पाहिजे. लिप्पी पाहिजे. लिप्पी कोणाला? मम्मी लावायची का? मेकअपचा खूप नाद आहे आणि मेकअप करायला खूप आवडतं. बघू आता काय होतं. तर कसं करावं ग? काकूचं आणि तिचं जमत नाही. कसंच जमत नाही. काकून हात बी लावला ती रडती डायरेक्ट. पण लिपस्टिक लावायला काकूच पाहिजे बरं का? आहे की नाही बा? लिपस्टिक कोण काकू लावून देते का? या माझे कपडे खराब करतात. मम्मी लावून देते का? अरे 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 जा तुम्ही एकदा नाक स्वच्छ करून या. असं ते पूर्ण हे करून टाकलंय. जा. हिच्यासाठी 2-3 लिपस्टिक आणल्या होत्या बघा. ते बेबी लिपस्टिक येते ना त्या आणल्या होत्या. त्या संपून गेल्यात. आता आम्हाला माहिती आहे की हे चुकीची गोष्ट आहे लिपस्टिक वगैरे लावणं. पण ते थोडंफार नाद असतो. 1-2 मिनिटं ठेवते लगेच पुसून टाकते ती. तुम्ही बघितलं असं. हा आता ती पहिली लावली होती ती पुसून टाकली. आता 2 मिनिटं ही लावण
2 मिनिटात ती पण पाणी पुसून द्यायचं टाकते. असलं तर पुसून टाका. पण कधी काय असं दररोज नाही, पण कधी मध्ये लेकराचा नाद असतो थोडा तो करावा लागतो, कारण की ती दुसरा वगैरे हट्ट काही काल पकडत नाही. कटिंग करायला नेलं ना हा ते बाई ना आधी तिला म्हणलं लिपस्टिक लाव मग मी कटिंग करता. त्या लिपस्टिकच्या पायी काय काय करावं लागतंय आणि काय काय नाही तुम्हाला काय सांगा मित्रांनो. तसं आज असं टेन्शन आहे जरा दवाखान्याचं, बघूया डॉक्टर काय म्हणतात. कारण की लास्ट टाइम त्यांना जसं सांगितलं होतं आपल्याला की त्या पद्धतीनं आता काय करतात, ॲडमिट करून घेतात का सोडतात की चेक करून सांगतात काय पोझिशन आहे, किती तारखेला ॲडमिट व्हायचं सांगतात. आज सगळं काही आपल्याला कळणार आहे. तर आपण जाऊया दवाखान्यामध्ये आता आणि बघूया काय मेळ आहे काय नाही. मस्त 2 आहे बाई. असं चालू राहणार आहे. जागाच नाही राहिली का? जागा नाही राहिली यायला. आई कोरा कागद दिलाय. पुसत नाही ना दुसरं दे का? हा तिला लिहायसाठी एक कागद आहे. परी तुला एक बुक आणि एक हे आणू का? पेन्सिल आणि बुक आणायचं तुला? कुठे आहे? संपलं ना. नवीन आणतो ना, ड्रॉइंग बुक आणतो ना, ड्रॉइंग बुक म्हणजे बाईला. तर तिला एक ड्रॉइंग बुक सुद्धा घेऊन येतो जेणेकरून तिचं जसं लक्ष लागेल. मोबाईलचा आहे नाद पण एवढा नाही आहे जेवढा तुम्ही विचार करताय की मोबाईल आहे. थोडा नाद आहे आणि आजची जनरेशन जे आहे ते प्रत्येकाला मोबाईलचा नाद असतो. तुम्हाला माहिती असेल की मोबाईल आणि लेकर यांचं एक वेगळंच कॉम्बिनेशन झालेलं आहे सध्याच्या पिरियडला. पण बघू आता. तर हे असं दिवसभर खेळणं असतं. आता थोडं तिची मम्मीला सोडून राहते, पण एवढं पण नाही राहते की ती मम्मी नसती तरी चालेल. पण तिला झोपायला वगैरे आता तिला आजीकडे झोपायला द्यावं लागणार आहे, कारण की आता कोमलला तिच्यासोबत झोपणं मला तरी उचित वाटत नाही. परी हे परी पडलं मग काय रडती? तू मम्मी सोबत जाणार दवाखान्यात? अभ्यास करणार. मम्मी सोबत जाणार आहे का? ती काहीच नाही सांगणार तुम्हाला. अभ्यास चालू आहे तिचा. आमची तयार होऊ द्या आजीबाईला. चला करा नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? तब्येत बरी आहे का? आजीचं जेवण बदललं. आजीचं जेवण चेंज केलंय बाबा आम्ही. आता फक्त वरण पोळी भात देणं चालू आहे. पोळी नाही भाकर. भात बी नाही ना? जेवारीची भाकर. ज्वारीची भाकर आणि वरण, कारण की ते आता म्हातारपणात त्यांना पचत नाही ना का आजी. त्यामुळे अर्धीच भाकर. हां त्यामुळे आजीचं पोट वगैरे दुखतं. पण आता आजीसाठी दररोज आता भाकर आणि वरण हेच चालू आहे, जेणेकरून आजीची तब्येत जास्त खराब नाही झाली पाहिजे. कारण की नव्यात दुसरं काही नाही निघलं पाहिजे असं नाही का बरं आजी? मग त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या वेळेस आजी 2 दिवस झोपून होती बघा. डॉक्टर म्हणे सलाईन लावा. मग ढकलं 100 रुपये. सलाईन आजीला काही सलाईन नाही लावली, इंजेक्शन दिलं आणि आजीचं जे आहे दादा म्हणजे तू वरण भाकर खात जा आता. भाकरी निघून आला. तेच खायची. अर्धी भाकर काही सकाळी, अर्धी भाकर संध्याकाळी. एका भाकरी दिवस काढायचा काय. हा आणि आजी तुम्हाला माहिती आहे आपली व्हेजिटेरियन आहे, नॉनव्हेज वगैरे काही खात नाही. त्यामुळे भाकर आणि वरण, पण वरण पण जास्त खाणं चांगलं नाही आहे. वरण ऍसिडिटी होती. मुगाचं वरण द्यायचं थोडं. मुगाचं वरण काही होत नाही का? आता मॅडमची डिलिव्हरी झाल्यावर आजीची भाजी आहे. काय झालं परी? तू काय रडतीयस? भाजी केली की घेतली कोमलची ना आजीची जोडी मस्त जमन. आणि कोमलला एक 4-5 महिने होत नाही बघ रोहिणी कोमल आजीची माझ्या ते चालूच राहणार आहे. आणि रोहिणीचं आणि कोमलचं जे आहे ना दवाखाना एकच आहे जिथे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्याच दवाखान्यामध्ये जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं कोमलची डिलिव्हरी होणार आहे. तर बघूया आज डॉक्टर आपल्याला काय सांगतात आणि काय रिझल्ट देतात, त्याच्यावर मी तुमच्यासोबत शेअर करेलच व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुम्ही सगळेजण एवढी व्हिडिओची वाट बघता 2 वाजता, तर मी तर ट्राय करतो 2 वाजता, पण कधी 2:30 वाजतात व्हिडिओ सोडायला, कारण की दुकानात रश असल्यामुळे थंबनेल वगैरे तयार करायला किंवा एडिट करून टाकायला मला खूप वेळ भेटत नाही. आणि हा व्हिडिओ बघा तुम्ही, आता मी 11:30 वाजता शूट करतोय. मला दुकानात जायचं, मग व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा. अपलोड झाल्यानंतर मग थंबनेल तयार करायचं आणि मग 2 वाजता लाईव्ह करायचा. ते केल्यानंतर दुकान आहे माझं, इंस्टाग्रामचं चॅनल आहे, दुकानाचं चॅनल आहे, सगळं काही हँडल करणं ते शक्य नाही एवढं सगळं, तरी करतो. आता कोमलला मोबाईल आज एक व्हिडिओ बनवला, तुम्ही बघितला असेल शॉर्ट व्हिडिओ.
तर त्या पद्धतीने त्यांनी थोडी शॉर्ट व्हिडिओची स्वतःची जर काही बनवली ना तरी देखील माझा थोडा ताण कमी होईल. पण आता ती काही परिस्थिती नाही आहे सध्या आणि ती बाळ जरा त्रास देत आहे पोटात. काही खायला मागतंय का? झालं का? संपलं? भरलं पोट त्याचं? आता काही नाही. आता तो त्याचं पोट भरलेलं आहे आणि आता कोमलचं मन भरलेलं आहे. आता कोमल काही खाणार नाही. कोमलला लास्ट टाइम फक्त मंचुरियन खाल्ले होते नाही का? परी तुला मंचुरियन खायचे? ते तळलेले खाते ती. मंचुरियन खायचे? मंचुरियन त्याला सगळं आवडतं. तर चला आता मी काय करतो, व्हिडिओचं एंडिंग करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दवाखान्यातून काय झालं काय नाही ते काही सगळं शेअर करतो. मला परू नाही म्हणून मला परू दीदी म्हणा ना. बरं परू दीदी आहे बाबा. तू परू दीदी आहे का माझी? ए दीदी. आता ती दीदी झाली आहे. अवघड आहे बा. ती मला त्या 8 दिवस चाललंय परू दीदी म्हणा, दीदी म्हणा, दीदी म्हणा. बेटा तुला छकुली म्हणू? छकुली? बरं छकुली दीदी म्हणू? बरं परू दीदी म्हणू? परू दीदी म्हणू? परू दीदी? छकुली पण म्हणजे फक्त फक्त दीदी म्हणा. दीदी म्हणा. काय कोण शिकवतं काहीच माहित नाही तिला. असं कालपासून काय म्हणाली? ए प्रेम थांब ना मी येते ना. प्रेम म्हणाली तर कोणतं प्रेम आहे आता? तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय. थांब पप्पाला.